18 वर्षामध्ये भारताने 600 कोटींचं कर्ज केलं. 2.5 वर्षामध्ये आपण 500 कोटी वाढवतो. म्हणजे आपला स्पीड किती आहे, आपण कुठल्या दिशेनं चाललो. 130 कोटी रुपयांचं कर्ज सत्ता आमच्याकडे येताना होतं. आज विठ्ठलवरती कर्ज किती कोटी रुपयांचं आहे ते छातीवरती हात ठेवून अभिजित आबांनी सांगावं, एवढीच माझी त्यांना विनंती. आणि कारखाना 600-650 कोटी रुपये कर्जात होता, पण त्या कारखान्याला मागच्या 3 सीझन मध्ये जवळपास 350 कोटी रुपयांची आर्थिक मदत एनसीडीसीनं आणि राज्य शासनाच्या थकमीवरती केली. परंतु ते 350 कोटी रुपये गेले कुठं? त्याच्यात शेतकऱ्यांच्या हितासाठी किती वापरण्यात आले, कामगारांच्या हितासाठी किती वापरण्यात आले, संस्थेच्या हितासाठी किती वापरण्यात आले? तर कर्मवीर अण्णांनी एवढा प्रामाणिकपणा तालुक्यात कुणाकडे नाही, वसंत काळेने एवढा पैसाही कुणाकडे नाही, आणि भारत बालकनी इतकं राजकीय चातुर्य हेही आज कुणाकडे नाही. सत्तेत बसून आज समाधान आवताडींनी इलेक्शनवरती किती खर्च केला असेल, अभिजित पाटलांनी जेवढे डिजिटल लावले तेवढ्यामध्ये कामगारांची देणी गेली असते. आज ज्या कुणाला सत्तेचा अहंकार आला असेल, ज्या कोणाच्या डोक्यामध्ये सत्तेचे वारं शिरलं असेल, त्या सगळ्यांचं वारं उठवण्याचं धाडस त्या कामगारांमध्ये, सभासदांमध्ये आहे.